प्रतीक. चला ओपनिंग पेअर पाठवायचे आतमध्ये. सोळेगाव संघ जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे. जेव्हा पहिला चेंडू पडेल, टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे आजच्या दिवसासाठी. कारण जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा 25 मिनिटाचा तुमच्याकडे अवधी असेल आणि 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कुठल्याही परिस्थितीत कव्हर करायची आहे. निश्चित एक चांगली फाईट, एक चांगली लढत तुम्हाला अनुभवायला मिळणार. इथे मात्र मैदानावर चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळणार दोन बलाढ्य संघांमध्ये. आज संघ मात्र तुम्ही पाहिला दातुली संघाने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स ऍज अ बॉलिंग, खूप चांगला परफॉर्मन्स कार्टिक संघाच्या विरुद्ध दिला. कमी धावसंख्येत समोरच्या संघाला रोखलं आणि लास्ट मोमेंटला शेवटच्या टप्प्यात येऊन सामना जिंकून सुद्धा दिला. या अगोदर जर तुम्ही विचार केला तर या स्पर्धेमध्ये ज्या संघाने धावसंख्येला पाठलाग केलाय तो संघ विजयी ठरलाय. आणि आता पाहूया मात्र या मोमेंटला दोन बलाढ्य संघ, दोन मातब्बर संघ आणि दोन मातब्बर संघामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूने संघ आहे तो म्हणजे सोळेगाव आणि एका बाजूने गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली. गणेश कृपा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित ही मराठी षटकांची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाला तिसरा सामना तुम्ही पाहतात. उंबारली वर्सेस सोळेगाव 12 वाजून बरोबर इथे आता मात्र 48 मिनिटं झालेत आणि पहिला चेंडू पडतोय सोमनाथ आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय बरोबर सचिन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र चुका होत आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावा मिस्टेक्स, चुका. वी ऑल सरप्राईज. प्रत्येक प्रेक्षक इथे सरप्राईज असेल कारण सचिन सारखा खेळाडू जर डीप मध्ये उभा आहे, पहिल्या चेंडूवर जय सारखा फलंदाज मात्र झेल उडाला आणि बरोबर चेंडूच्या खाली असताना मात्र झेल सुटतोय आणि मात्र तिचं रूपांतर षटकारामध्ये पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा सोमनाथ. हा चेंडू ऑन साइडला बॉटम हँडचा खूप सुंदर वापर, दोन खडच्या गॅपमध्ये चेंडूला खेळला, एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अप्रतिम दर्जेदार चौकार. गुड शॉट. खूप सुरेख फलंदाजी. बघा त्याकडे तुम्ही झेल सोडलाय तो फोन निश्चितच असा खेळाडू आहे की ज्या मोमेंटला झेल सोडलाय त्या मोमेंटला मात्र निश्चितच सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो. एवढं कॅलिबर त्याच्याकडे, एवढी पोटेन्शियल, एवढी गुणवत्ता, एवढी क्षमता या खेळाडूकडे आहे. सलामीचा फलंदाज म्हणून तुम्ही पाहताय कित्येक वर्ष आपल्या संघासाठी ऍज अ ओपनर म्हणून त्याने फलंदाजी केली आहे. ट्रॅकिंग एंडला फलंदाज जयेश. धावसंख्येत आपल्याकडे 10. हा इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये दोन कडेच्या गॅपमध्ये चेंडू केलाय पण जोपर्यंत शेताचे जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत अजून 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. स्कोर मूव्स ऑन 12 रन. धावसंख्या दाखल कव्हर 12. जबरदस्त लढत निश्चितच देवेंद्र हडपे आम्हाला सांगतायत. विक्टरी स्पोर्ट्स मॅच मैदानावर एका बाजूने प्रतीक म्हात्रे वर्सेस सोमनाथ भोईर आणि एका बाजूने मी पाहतात विक्रांत पाटील वर्सेस प्रेमनाथ. चांगला कॉन्टेस्ट मैदानावर. हा चेंडू वेगवान चेंडू, कॉट बिहाइंडचं अपील पण तिथे मात्र निश्चित पंच तटस्थ आपल्या जागेवर. संकेत आणि एका बाजूने तुम्ही पाहताय स्क्वेअर लेग पंच आहेत ते प्रदीप पाटील, वरिष्ठ खेळाडू दिवा संघाचे. आज आमचे ऑफिशियल म्हणून सुद्धा काम पाहतात. बघा आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. प्रत्येक सिनियर क्रिकेटरने आपलं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिल्या. स्पर्धेमध्ये आलेत, त्यांना सन्मानित सुद्धा केले आम्ही मैदानावर. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. तिथे सचिनच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. मेघनाथ येथे चेंडूवर चेंडूचं ग्रीप चेंडूची फेक तोपर्यंत करतील तोपर्यंत एकच धाव विथ द ग्लेअर. या सीझन मध्ये तुम्ही पाहिलं वडोली बीचच्या रुपेशला, मेघनाथला तुम्ही सुद्धा एन्जॉय करत आहात विथ ग्लेअर क्षेत्ररक्षण करत असताना. धावसंख्या 1 ने वाढल्यानंतर आता पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतात ते फलंदाज राहुल. धावसंख्या दाखल दुहेरी अंकात 13. खूप चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट आपल्या संघासाठी. स्वप्नवत सुरुवात खास करून फलंदाज जयेशने करून दिली आहे. पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता, जेलचा जीवदान मात्र निश्चितच मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा उचलत असताना एक चौकार अजून एक वसूल केला. इनसाइड आउटच्या माध्यमातून अजून एक फटका पाहायला मिळाला आणि एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडला राहुल.
हा चेंडू आयसाईट स्ट्रॉंग नाहीये, चेंडूवर बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. लास्ट मोमेंटला पहिला चेंडू ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू थोडासा जमिनी समांतर राहतोय आणि त्याच्या बॉडीवर जाऊन चेंडू ब्रश होतोय. धावसंख्या दाखल पाहायला मिळते ती 14 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोमनाथचं हे पहिलं षटक. दोन्ही संघ मातब्बर आहे, दोन्ही संघ हाईट स्टँडर्ड क्रिकेट आतापर्यंत त्यांनी दर्जा दाखवला, आपला क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. जर विचार केला या सीझनची सुरुवात जेव्हा झाली तर निश्चित म्हणणे की उंबारली संघाने बऱ्याच वेळा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. काल सुद्धा एक स्पर्धा त्यांनी खोणी येथे खेळलेत आणि त्या स्पर्धेमध्ये तो सुद्धा अंतिम फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलाय. उंबारली संघ चोळेगाव संघाची सुद्धा सुरुवात खूप सुंदर झाली आहे. शेळगावच्या मैदानात सुद्धा हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. त्याचबरोबर जेवराज वारेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. देवराज वारेकर यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. पाहूया आता नवीन षटक कुठला गोलंदाज येतोय घेऊन येतोय. हे 4 खेळाडू तुम्ही पाहतात या दोन्ही संघांमध्ये. चारही खेळाडू विक्ट्री स्पोर्ट्सला बिलॉंग करतात. प्रतीक म्हात्रे, सोमनाथ भोईर, विक्रांत पाटील, प्रेमनाथ भोईर व्यावसायिक एकाच संघात ना डोंबिवलीच्या एका व्यावसायिक संघांना खेळत असतात. राऊंड विकेट सचिन भोईर बाबूसाठी. हा चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं, चेंडू इनसाइड एज लागून चेंडू जातो तो मिड ऑफ रेंज मध्ये सुद्धा तिथे येत आहेत श्याम. चेंडू जोपर्यंत कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. राहुलला आज ओपनिंग करावं लागतंय मैदानावर. सचिन पुन्हा एकदा कॉमेंट इथे मात्र खर्डी गाव एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश. चांगलं कॉन्टेस्ट. हा चेंडू पाहतायत थोडीशी क्रॉस ऍक्शन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. राऊंड आर्म ऍक्शन गोलंदाजी पाहायला मिळते सचिनची. या चेंडू थोडासा वेग जास्त होता, ऑप्शनच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र इथे घोषित केला इट इज वाईड. धावसंख्येत भरते, धावसंख्येत दाफरकर 16. पॉवरप्लेचं दुसरं षटक इथे मार्गस्थ असणार. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑन साईडला पाहताय तुम्ही मिड विकेट आणि लॉंग ऑनला स्वतः मेघनाथ. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक स्वतः सचिन चेंडूच्या खाली. आता पुन्हा एकदा चूक. 2 वेळा त्याच खेळाडूचा झेल सोडलाय, स्वतःच्या गोलंदाजीवर एक झेल सोडला आणि जेव्हा गोलंदाज सोमनाथ तिथे होते सोमनाथच्याच गोलंदाज सुद्धा सचिनने झेल सोडला होता. दिस इज अ बिग डिफरन्स. हा सगळ्यात मोठा फरक तुम्हाला पाहायला मिळतोय. या चुका ज्या झाल्या त्या चुका निश्चित दुरुस्त करून चांगला परफॉर्मन्स तुम्हाला दाखवायला लागणार. सचिनने कॉल दिला होता हा झेल माझा आहे मी घेणार, पण जेव्हा चेंडू पर्यंत पोहोचले चेंडूच्या हातांना ते स्किट होत आहे आणि दुसरं जीवदान मिळते ते जयेशला. जयेशकडनं चूक झाली, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन तिथे थांबतायत. पॉपिंग क्रीज मध्ये निश्चितच पुटपुटतात की का असा मी शॉट खेळलो, का असा फटका केलो, तिथे झेल उडाला होता. पण मात्र माझा स्वतःला मात्र सावरून खेळावं लागणार. धावसंख्या 2 ने पुढे सरते धावफलकावरती 18. राऊंड विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आता चेंडूच्या खाली. नवीन खेळाडू आहे पण आता मात्र फलंदाज बाद. या मोमेंटला मात्र स्वतःच्या गोलंदाज नंतर गडी बाद करतायत आणि जयेशची गडी संपुष्टात. थँक्यू. 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी सलामीचा फलंदाज जयेश कडून. आणि मात्र बॅक टू द पवेलियन. सचिनने आपल्या गोलंदाजीवर आता मात्र यश मिळवून दिलंय शेवटच्या टप्प्यात का होईना. 2 जीवदानाचा फायदा घेऊ शकले नाही जयेश आणि आता मात्र एक सहज जेल मिड विकेट झोन मध्ये देऊन बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावर ती 18. हे दोन्ही संघ माझ्या खूपच लोकप्रिय आहेत, आवडीचे सुद्धा संघ आहेत. हे दोन्ही संघ खूप स्टँडर्ड या दोन्ही संघांनी तुम्हाला पाहायला मिळते, दर्जा तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड विकेट पुन्हा एकदा सचिन राहुलसाठी. हा चेंडूला पुन्हा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चेंडू टॅब होतोय. राजकुमार जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील बॅकिंग तिथे केले जाते. श्यामकडनं सुद्धा चुका होत आहेत. चेंडू जातो तो डीप मध्ये, जोपर्यंत चेंडू येऊन श्याम कव्हर करतील तोपर्यंत 3 धावा इथे मात्र वसूल होत आहेत या चेंडूवर. चुका चुका आणि फक्त चुका. 3 चुका झाल्या मैदानावर. 2 झेल सुटले सचिनकडनं, इथे मात्र मिसफिल्ड झाली मात्र बॅकिंग करत असताना मात्र श्यामकडनं. पाहूया या चुका सुधारून तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देखावा लागणार आपल्या संघासाठी आणि तो संघ निश्चित प्रयत्न करतोय. डीप मध्ये अप्रतिम झेल तिथे टिपला होता, क्षेत्ररक्षक होते केवल.
जयश्री खेळी संपुष्टात. षटक मैदानावर दुसरं चालू आहे, मार्गस्थ आहे. या षटकावर जर विचार केला तर धावा आतापर्यंत अंकित झाल्या त्या 7 धावा. एक मात्र विकेट मिळवतो आपल्या गोलंदाजीवर सचिन. फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला व्ही शेपचा एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू येतो तो विक्रांत. चांगलं कॉन्टेस्ट सचिन वर्सेस विक्रांत. थोडीशी क्रॉस आर्म ऍक्शन गोलंदाजी सचिनची विक्रांतसाठी. हा चेंडू पाहतायत, लाईन चुकीचा आहे. लेगस्टिकच्या बराच बाजारात चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत आणि इशारा करतात इट इज वाईड. थँक्यू प्रदीप पाटील. धावसंख्या धावफलकावर 22, 22 धाव धावफलकावर. ऑन साइडला क्षेत्रक्षण तुम्ही पाहतायत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात डीप मध्ये 3 खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आणि एक लॉंग लॉन. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पंच पाहतायत पुन्हा एकदा. ही लाईन सुद्धा चुकीची आहे. ऑफस्टमच्या बराच बाजारात चेंडू, बॅक टू बॅक दुसरा वाईड. एक चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आणि एक चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. शामवर एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. मेघनाथ आहे थोडासा वाईडिश नियर बाय मिड विकेट. हा चेंडू ऑन साइडला फ्लिकच्या माध्यमात खेळतात. मिड विकेटला चेंडू आहे. मेघनाथ चेंडू येते. चेंडू तोपर्यंत कव्हर करून फेक देईल. 2 धाव पूर्ण होणार. व्हेरी गुड रनिंग. जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. किती वेगाने बघा 2 धाव पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्येला आकार देतात धावफलकावर. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ती 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ अजूनही सचिनचं. या षटकात जर विचार केला तर जयेशचा पहिल्याच चेंडूवर निश्चित झेल सुद्धा उडाला होता. व्यासपीठावर येणारी जी एंट्री आहे त्या एंट्रीच्या दिशेने कोणीच बसू नका. व्यासपीठावर येण्यासाठी जी एंट्री आहे तिथे मात्र पायऱ्या, त्या पायऱ्यावरचे प्रेक्षकांना विनंती करतो तिथून ताबडतोब बाजूला व्हा. स्ट्रायकिंगला विक्रांत, पुन्हा एकदा सचिन. ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे सज्ज हो. राजकुमार गुड फिल्डिंग. जोखून दिलं स्वतःला आणि जो पण चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक सिंगल रोटेट होत आहे चेंडूवर आणि धावसंख्येला आकार देत आहेत या शेवटच्या चेंडूवर. 27 या धावसंख्येवर 13.5ची सरासरी मेंटेन केली जी पहिल्या षटकात 14 होती. 4 वाईड आतापर्यंत या षटकात सचिनने फेकलेत. कॅप्टन संगनायक म्हणून कामगिरी स्वीकारतायत, जबाबदारी स्वीकारतायत या सामन्याची. मी पाहते या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संतोष नाणेकर यांचे मित्र निश्चित गौरव सावंत आज ही स्पर्धा कव्हर करत आहेत. त्यांचे कॅमेरामॅन सुद्धा ही स्पर्धा कव्हर करत आहेत. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर खूप सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून जगदीश भोईर आणि त्याचबरोबर शक्तीच्या माध्यमातून सुद्धा खूप मोलाचं योगदान ऍज अ मंडप डेकोरेटर्स. पॅव्हिलियन्स त्यांनी सज्ज केले प्रेक्षकांना तिथे सावलीमध्ये बसून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी. त्याचबरोबर पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. सातत्याने या व्यक्तिमत्वावर या संघटनेकडे लक्ष आमचं जात आहे ते म्हणजेच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान कारण यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला ते चित्र पाहायला मिळत आहे की प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, आयोजकांसाठी मोफत पाण्याची व्यवस्था या संघटनेच्या माध्यमातून केली जाते. प्रेक्षकांमध्ये किंवा आमच्या सर्व खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव अमर राहो हाच एक प्रयत्न त्याच्या माध्यमातून राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा. नवीन षटक घेऊन समोरच्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो श्याम भोईर. या सीझनचा सगळ्यात महत्वाचा गोलंदाज म्हणून सिद्ध झालाय असं मी म्हणेन कारण खूप मेहनती गोलंदाज आहे. खूप काही याच्या गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला तेवढाच एक दर्जेदार फलंदाज येतो तो विक्रांत. धावसंख्या धावफलकर 2 षटकाखेर एका गड्याच्या मोबाईलात 27 धावा. श्याम राऊंड विकेट. हा चेंडू चेक केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. कोणच खेळू जवळपास नाहीये. चेंडू जोपर्यंत कव्हर करतील राजकुमार तोपर्यंत या 2 धावा. शॉट चेक करण्यासाठी गेले. लास्ट मोमेंटला पाहिलं की टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा वेगाने थोडासा उसळी होऊन वरती होत आहे. फक्त चेंडूला मात्र हवेमध्ये खेळले कारण सर्व खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करतात आणि त्या मोमेंटला 2 धावा तिथे चोरल्यात. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जे काही प्रेक्षक बाउंड्री लाईनचे एकदम जवळ येऊन उभे त्यांना विनंती करतो थोडस मागे व्हा. भरपूर जागा आहे मागे. बघा प्रेक्षक हाच एक दुवा आहे या स्पर्धेचा. कुठली स्पर्धा म्हणा, क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, प्रेक्षकांशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी होणं शक्य नाही. तुम्ही आमचे मायबापच आहात त्यांना विनंती करतो थोडस मागे व्हा. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह खूप सुंदर फटका कॉपी बुक स्टाईल व्ही शेप मध्ये हा चेंडूला फटकावले मध्ये लॉंग ऑफ झोन मध्ये आणि जो पण येऊन चेंडू कव्हर करतील राजकुमार. फक्त एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावर 30. गत वर्षी सीझनची सुरुवात मात्र राहुलने खूप सुरेख धडाकेबाज केली होती.
पण त्यानंतर थोडेसे चाचपडत या स्पर्धेत सुद्धा थोडेसे चाचपडत सुरुवात करतायत. शॉर्ट सिलेक्शन परफेक्टली होत नाहीये, इनसाइड जास्तीत जास्त घेत आहेत, पण त्याला मात्र आता जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार स्ट्रायकिंग एंडला राहुल याला. धावसंख्या धावफलकात तिसऱ्या षटकामध्ये 30. श्याम भोईर तेवढा चतुर चाणाक्ष असा गोलंदाज क्षेत्राशी पाणी करतोय आणि नंतर चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड विकेट राहुलसाठी. गती परिवर्तन ऑन साइडला दिशा दिली आहे. चेंडू तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, त्याला बीट करून चेंडू मागे जाणार का, पण चेंडू घेऊन मागे गेलेत. पंच पाहतात तिथे एक्झॅक्टली इशारा त्यांच्याकडनं येईल आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. थँक्यू. जेव्हा चेंडूची फेक झाली तेव्हा मात्र ते लाईनच्या मागे उभे होते. व्हॉलंटियर सज्ज राहायचे, पंचाने इशारा दिला ते चौकाराचा. 4 धावा मिळतात त्या बाबूला. पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळतं की या सीझन मध्ये जेव्हा जेव्हा गती परिवर्तन केलं श्यामने तेव्हा तेव्हा एकतर त्याने कमी धावसंख्या तरी रोखलं किंवा विकेट तरी मिळवली आहे. पण 90% त्यांनी कमी धावसंख्या रोखलंय, 10% त्याला विकेट मिळाली आहे. पण आता मात्र बाबूने त्याला दयामाया दाखवली नाही. त्यांच्या चेंज ऑफ पेसवर गती परिवर्तनवर एक अप्रतिम चौकार दर्शवलाय. 4 धावा मिळतात त्या राहुलला, 4 धावा मिळतात त्या संघाला. धावसंख्या धावफलकात 34. षटक मार्ग ते तिसरं श्याम भोईरचं. राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहेत समोरच्या एंडने. हा चेंडू वेगवान होता, गती परिवर्तन टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा वेग मंदावतोय आणि मात्र यशीच्या मागे सोमनाथ कुठलीच चूक करत नाहीये. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. दोन गडी तंबूत परतलेत जयेश आणि राहुल सर्वांची जोडी तंबूत. त्यामुळे विक्रांत आणि आता मात्र येतात नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर प्रतीक. हा नंबर निश्चित म्हणेल की त्याच्यासाठी परफेक्ट योग्य आहे. आणि 4थ्या क्रमांकावर पाहूया आता मात्र कशा प्रकारे फेस करणार श्याम सारख्या एका चतुर गोलंदाजाला. थोडस टेन्शनचं वातावरण प्रतीक मध्ये मैदानात आल्यानंतर उंबाली संघाच्या माध्यमातून. उंबाली संघ काय कुठलाच संघ निश्चितच थोडासा बुचकळ्यात पडतो जेव्हा प्रतीक सारखा फलंदाज मैदानात येतो. गुणवत्ता निश्चितच ठासून भरली आहे. विक्टरी स्पोर्ट्सचा अजून एक अप्रतिम असा फलंदाज मैदानात येतो तो प्रतीक म्हात्रे. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. थोडीशी शांतता मैदानात, कारण थोडस चिंतेचं वातावरण तुम्ही पाहता. धावसंख्या धावफलकात 34 आणि 2 गडी तंबूत परतले आहेत ते म्हणजेच चोळेगाव संघाचे. श्याम चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर. श्याम वर्सेस प्रतीक. राऊंड विकेट. मोठा फटका इथे आल्यानंतर आपला दर्जा दाखवलाय. टिपिकल प्रतीक मात्र शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. स्पिरिट निश्चितच प्रेक्षकांमध्ये ऊर्जा, खेळाडूंमध्ये निश्चितच मनोरंजन अशी सुद्धा गाणी येऊ द्या आमच्या डीजे कडून. षटकाराने आपलं निश्चित आपलं अकाउंट ओपन करतोय प्रतीक आणि निश्चितच श्याम भोईरचं या दिवागावच्या मैदानात स्वागत करतोय षटकाराने. धावसंख्या वेगाने पुढे सरते. धावफलकात 40 धावा. कानमंत्र देऊन निश्चितच सोमनाथ पुन्हा एकदा आपल्या जागेवर एसटी रक्षक. आणि पाहूया कानमंत्र इम्प्लिमेंट कशा प्रकारे करतायत मैदानावर गोलंदाज श्याम भोईर. राऊंड विकेट पुन्हा एकदा. मोठा फटका. अजून एक. सेकंड 6 इन अ रो. सगळ्यात लांब मारला. मिड विकेटच्या डोक्यावरनं अप्रतिम दर्जेदार आकर्षक षटकार.
धावसंख्या दाखल 46 चोळेगाव संघाची आफ्टर 3 ओव्हर. सुपर डुपर संडे आजच्या दिवसात तुम्ही पाहताय आज स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर थँक्यू व्हेरी मच राहुल भोईर. आज ड्रिंकची त्यांनी सुद्धा गाडी आतमध्ये घेऊन गेले होते आणि म्हणजे निश्चितच मल्टिपल रोल मध्ये तुम्ही पाहतायत राहुल भोईरला. ते सुद्धा एन्जॉय करतायत मैदानावर आयोजकांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून ही स्पर्धा आयोजनामध्ये त्यांचा निश्चित आता ठसा उमटवतात आपला. सुपर डुपर संडे आणि निश्चित म्हणेन की खूप रेअरली जसं चित्र पाहायला मिळतं की जे ड्रॉ तुम्ही पाहता आजच्या दिवसातले एक मातब्बर संघ आणि मातब्बर संघाच्या माध्यमातून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. सगळे संघ एकाच कॅलिबरचे तुम्ही पाहताय. जुनी डोंबिवली मात्र परास झाले मैदानात. वाकलन संघ पुढे चाल घेतोय. त्यानंतर पुढचा सामना प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो डाव्या बाजूला आम्हाला सातत्याने आयोजकांकडून सूचना येत आहेत. मागे भरपूर जागा आहे. मागे उभं राहून तुम्ही मॅच पाहू शकता. आमचा व्ह्यू जरा क्लिअर होऊ दे कारण तिथे जर फाईन लेगला जर कोण खेळाडू आला किंवा लॉंग ऑफ रेजर मध्ये तर क्षेत्ररक्षक आम्हाला दिसायला पाहिजे. विनंती करतो अजून एकदा पुन्हा एकदा मागे व्हा. दोन उत्तुंग षटकार प्रतीक्षा बॅट्समन म्हणून धावसंख्येचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती म्हणजे 46 आणि आता मात्र स्लॉगवरची 2 षटकं आणि पाहूया 2 षटकात कशा प्रकारे गोलंदाज समाचार घेणार हे दोन्ही फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र गोलंदाजीला सज्ज होतोय तो सोमनाथ आणि फलंदाज आहेत विक्रांत. हा चेंडू क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम चेंडू. ड्रीम बॉल. सरळ वेध घेतला ऑफस्टिकचा आणि फलंदाज बाद. अप्रतिम यॉर्कर सोमनाथच्या गोलंदाजीतून सरळ वेध घेतला यष्टीचा आणि विक्रांतची गडी संपुष्टात. विक्रांत बॅक टू द पवेलियन. आज मोठे फटके पाहायला मिळाले नाही विक्रांत कडून पण त्याची जागा आता मैदानात येतोय तो विकी. 3 फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. म्हणजे 3 फलंदाज तंबूत परत. जयेशने 15 धावांची खेळी केली. राहुल 8 धावांची त्यांनी खेळी केली आणि विक्रांतने 6 धावांचं योगदान दिलं मैदानात. 2 डबल 2 सिंगल. पण एका बाजूने प्रतीक अजूनही मैदानावर आहे. विकी त्या स्ट्रायकिंग एंडला त्यांची साथ देण्यासाठी. विक्टरी स्पोर्ट्सच्या माध्यमात सांगायचं तर संघाचे कर्णधार सुद्धा आहेत प्रतीक म्हात्रे. सोमनाथ पुन्हा सज्ज होत आहे ओव्हर द विकेट विकीसाठी. हा चेंडू पाहतायत लेग स्टिकच्या बराच बाहेर आहे चेंडू. इट इज वाईड. पण आमच्याकडे वळतात प्रदीप पाटील. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते राहुल की आज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड चंद्रकांत शिंदे यांच्या वडिलांचं आज सकाळी निधन झालं. निश्चित म्हणेन की आज गणेश कृपा क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. मोठा फटका ऑन साइडला येतो तो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक येतो पण चेंडू कव्हर करतील मेघनाथ. गुड फिल्डिंग. लास्ट उमेला चेंडू अडवतात तिथे. बघा किती वेगाने कॉल देत आहेत प्रतीक. अनुभव त्यांच्याकडे आहे. आज डोंबिवलीच्या बाहेर सुद्धा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलंय. बीएसटी क्वार्टर्स मध्ये बीएसटी वसाहत मध्ये परेलला आवडता खेळाडू आहे त्या विभागातला प्रतीक. स्कोर मूव्स ऑन 49. 49 धावा धाव फलकावर. सोमनाथ ओव्हर द विकेट विकीसाठी. हा चेंडू पुन्हा एसटी उद्ध्वस्त. अजून एक एसटी वाकवले तिथे विकीची आणि फलंदाज बाद. DJ A9. A9. धावसंख्या दाखल 49 आणि तब्बल 4था गडी बॅक टू द पवेलियन. विकी विक्रांत राहुल आणि जयेश. सोमनाथ अजूनही मैदानावर आहे. आता मात्र तो आग ओकतोय मैदानात. जबरदस्त बॅकिंग करून दिली आपल्या संघाला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणतायत. 2 षटकाराने मात्र वेगाने धावसंख्या पुढे सरकली होती प्रतीकने पण नंतर मात्र सोमनाथने येऊन त्याच्यावर मात्र जबरदस्त तोड दिली आहे. 2 गडी बाद करतोय. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. 14 आणि 15
डिसेंबरला मैदान आहे ते खार्डीगाव दिवा शिळ रोड कोडपा मैदान. स्पर्धेचं पारितोषिक आहे ते 50,000 आणि 25,000 आणि 16 संघांचा समावेश असलेली क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहू शकाल 14 आणि 15 डिसेंबर दरम्यान. द विकेट मंगेश, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, भावेश येते चेंडूवर, व्हेरी गुड फिल्डिंग आणि फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स होते, तिथे बॅकिंग केलं जाते ते देवेंद्रकडून आणि एक मात्र धाव काढून निश्चितच स्ट्राईक रोटेट करते स्वतःकडे प्रतीक म्हात्रे. धाव संख्या धाव 50 कंप्लीट फॉर द चोळेगाव. 50 धावा कंप्लीट होतात चोळेगाव संघाच्या. आज त्यांचे समर्थक सुद्धा आहेत चोळेगाव संघाच्या माध्यमात सांगायचं झालं तर चोळेगावचा एक अप्रतिम असा खेळाडू अपकमिंग यंगस्टर किरण सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतोय, आनंद घेतोय या स्पर्धेचा. नेक्स्ट मॅच बिटवीन खांबलपाडा वर्सेस संदब्बी. आपण सज्ज राहायचंय नाणेफेकीसाठी. साईचा क्रिकेट संघ खांबलपाडा आणि वर्सेस संदब्बी. पुढील चेंडू प्रतीकसाठी. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथे मात्र संधी होती, पुढे येऊन चिकी सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, इथे चुका होत आहेत. एक तर चेंडू कव्हर केल्यानंतर डायरेक्ट हिट देताना मात्र प्रतीक भरपूर कॉपिंग रेच्या बाहेर होते, तिथे मात्र अंदाज चुकला. एक धाव पूर्ण करायची संधी होती, प्रतीकचं लक्ष नव्हता, त्यामुळे मंगेशने कॉल दिला होता, पण इथे मात्र लॉंग ऑनला पुन्हा एकदा सचिन कडनं चूक झाली आणि तोपर्यंत एक सिंगल रोटेट होतो या चेंडूवर. 1 to go. पंच सांगतात ही धाव अंकित केली जाणार नाही. डॉट बॉल. धावसंख्या अजूनही तिथे स्थिरावलेली धावफलकावर 50 धावा इन सेकंड लास्ट ओव्हर. चौथं षटक इथे मार्गस्थ असताना प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला या गोलंदाजाला मात्र निश्चितच फेस करू शकत नाहीये. मात्र सिंगल घेण्याच्या प्रयत्नात भरपूर पुढे येऊन निघून गेले होते, पण इथे मात्र मिळते ते जीवदान. पहिल्या सत्रामध्ये जीवदान मिळालं ते जीवदान मिळालं ते जयेशला, पण आता मात्र प्रत्येकला मिळत जीवदान. पाहूया त्या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उचलतोय. 2 षटकार या एंड मात्र निश्चितच लगावलेत आणि पाहूया त्यांची जागा आता मैदानात. जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे. उंबरली संघ, तुमच्याकडे सुद्धा डिसिप्लिन म्हणूनच या संघाला ओळखलं जातं, त्या डिसिप्लिनचा पुरेपूर इथे मात्र उपयोग करून आपलं स्टँडर्ड दाखवायचं आहे, दर्जा दाखवायचा आहे आपण. सचिन डीप लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑनला स्वतः मेघनाथ. बॉटम हँडचा वापर, फक्त पुश केल्या चेंडूला. अप्रतिम गोलंदाजी सोमनाथची, जागेवर वेसण घातली अक्षरशः फलंदाजांना, बांधून ठेवतात जागेवर. व्हेरी गुड बॉलिंग. तिसऱ्या षटकात 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले, पण या मुवमेंटचा जर विचार केला या षटकात अक्षरशः फलंदाजांना खिळवून ठेवतोय मैदानावर, जागेवर बांधून ठेवतोय. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी तंबूत पाठवतोय. क्लीन बोल्ड, व्हेरी गुड बॉलिंग. संघनायकाने जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी मात्र अप्रतिम गोलंदाजी मला पाहायला मिळाली, ती म्हणजेच सोमनाथची. आता पाहूया निर्णायक षटक घेऊन कुठला गोलंदाज येतो मैदानात. संघनायकाने गोलंदाजी दिली ती म्हणजे गोलंदाज राजकुमारकडे. ट्रॉफीज पाहू शकता, दिनेश सुरकादे यांच्या ट्रॉफी आणि अवॉर्ड शॉप मधून मागण्यात आल्यात या स्पर्धेसाठी. या स्पर्धेत जेवढे काही तुम्ही मोमेंटो पाहता, स्मृतिचिन्ह पाहता, सन्मान चिन्ह पाहतात, सर्व ट्रॉफी दिनेश सुरकादे यांच्या शॉप मध्ये मागवण्यात आली आहेत. एकमेव असं दुकान सध्या तरी आता आपल्या तुम्हाला डोंबिवलीत पाहायला मिळते की त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक, टी शर्ट, शूज, गॉगल, कॅप, स्टम्प्स, बॅट, जेवढं काही ऍक्सेसरीज आहेत क्रिकेटच्या त्या सर्व त्या तुम्हाला एकाच शॉप मध्ये मिळतील. षटक संपतात मैदानावरती 4 धावसंख्या धावप्रकार 50, 12.5 सरासरी प्रति षटका मागे. आणि आता पाहूया गोलंदाजीला सज्ज होतो तो राजकुमार आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला मंगेश म्हात्रे. प्रत्येकने 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार लगावलेत आणि नंतरचे 2 चेंडू डॉट सोमनाथने त्याला तिथे मात्र वेठीस धरलं होतं. चला सामना सुरू करा, वेळ न घेता. उंबरली संघ, आज लोड भरपूर आहे आमच्यावर, प्लीज आमच्याशी कॉपरेट करा. शिस्तबद्ध संघ म्हणून निश्चितच गणना केली जाते गावदेवी उंबरली संघाची आणि आपला पवित्र तुम्ही आपण कायम ठेवायचा आहे. ऑन साइडला तुम्ही पाहता 4 खेळाडू, केवल चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक मंगेशच्या माध्यमातून. प्रत्येककडे स्ट्राइक रोटेट होणं किती महत्वाचं आहे तुम्हाला निश्चितच या
चेंडू नंतर कळेलच. स्ट्रायकिंग एंडला मंगेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक. ऑन साइड तुम्ही पाहताय सचिन आहे डीप मध्ये. त्यानंतर मिड विकेटला स्वतः मेघनाथ, स्क्वेअरला केवल आणि बॅकवर्ड स्क्वेअरला श्याम भोईर. फुल चेंडू, पुन्हा दा चेंडू कम्प्लिटली ब्लँक. इथे मात्र मंगेशला तंबूत परतावं लागणार. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतात ते प्रतीक मात्रे. आउट. प्रतीकने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले. तर पाहूया कशा पद्धतीने आता मात्र राजकुमारच्या गोलंदाज सामना इथे करणार. तर विचार केला तर 3 षटकाखेर खूप सुरेख धावसंख्या होती, पण आतापर्यंत विचार केला तर मागचे 4 चेंडू कम्प्लिटली डॉट गेलेत. मागच्या षटकाचे 2, या षटकाचे 2 चेंडू कम्प्लिटली डॉट. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक, गोलंदाजीला राजकुमार. पुढील चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली भावेश आणि फलंदाज बाद. One more big wicket. Back to the pavilion. S. Let's go. नवीन फलंदाज मैदानावर कुणाल. राजकुमार मिळणार हे पहिलं यश. धावसंख्या दाखल बराच वेळ तिथे स्थिरावलेली, अजूनही 50 धावा धावफलकावर. ओद विकेट कुणालसाठी. चेंडू मात्र गॅप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये भावेश, तो पण चेंडू कव्हर करून फेक पर्यंत एकच धाव. रुपेश स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करतायत. कुणालच्या खात्यामध्ये एकदा वाईट होते, संघाच्या खात्यामध्ये एकदा वाईट होते. एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती या शेवट षटकामध्ये 51 धावा. धावसंख्या थोडीशी कमकुवत पाहायला मिळते मैदानावर चोळेगाव संघाची. फलंदाजीला रुपेश, पुढील चेंडू घेऊन हा चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केले जाते वाईट साठी. इट इज वाईड. धावसंख्येत अतिरिक्त धावसंख्या निश्चितच भर होते. धावसंख्या धावफलकावर 52. स्टिअर करायचा प्रयत्न होता. गलीमध्ये खेळाडू उभा आहे, कव्हर पॉइंटला खेळाडू उभा आहे, त्या खेळाडूच्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न फलंदाज रुपेशचा. चांगली कॉन्टेस्ट, चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते या दोन बलाढ्य संघांमध्ये. राजकुमार, ओद विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न, इनसाइड एज लागून चेंडू जातो डीप मध्ये. मेघनाथ चेंडूवर तो पण चेंडू कव्हर करतो पर्यंत एकच धाव मिळते पाहिजे तिथे. फलंदाज बाद, धावचित. रुपेश बॅक टू द पवेलियन. NS. निर्णायक षटकाचा निर्णायक चेंडू. या 2 षटकाचा विचार करा, 2 षटकात अक्षरशः जागेवर वेठीस धरून ठेवलंय चौडेगावच्या सर्व फलंदाजांना. गोलंदाज सोमनाथ आणि राजकुमार खूप चांगली आणि सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर. या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज बाद. अजून एक गडी बॅक टू द पवेलियन. राऊंड आउट. DJ G on. Gosh. कैसे आए
थँक्यू. तर खंबलपाडा संघाचे कर्णधार आणि संदप संघाचे कर्णधार चला यायचंय. संदप बी आणि खंबलपाडा ताबडतोब या व्यासपीठावर. दोन्ही संघनायक चला नाणेफेकीसाठी यायचंय व्यासपीठावर. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन केलं जाते. 14 आणि 15 डिसेंबरला ही स्पर्धा कव्हर केली जाईल. प्रवेश फी स्पर्धेची 7,000 रुपये, पारितोषिकाचे 50,000 आणि 25,000 आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी चषक दिला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्पर्धेमध्ये 16 संघ खेळतील याची नोंद घ्यायची आहे आणि 3,000 रुपये तुम्हाला कंपल्सरी ऍडव्हान्स प्रवेश फी द्यावी लागेल. संपर्क साधायचा तुम्हाला नाना मोकाची, कमलाकर पाटील, राजेश टावरे आणि प्रदीप पाटील यांना तुम्ही संपर्क साधू शकता या स्पर्धेच्या एंट्रीसाठी. नाणेफेकीसाठी यायचंय खंबलपाडा वर्सेस संदप बी. इथे मात्र तुम्ही पाहतायत लक्ष इथे मात्र ठेवलंय मैदानावर 54 धावांचं 54 टू विन फॉर उंबारली. चला ओपनिंग पेअर पाठवा मैदानामध्ये आणि दोन्ही पंचांना विनंती करतो की मैदानाचा ताबा घ्या आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ न घेता कारण पूर्ण दिवस जर विचार केला स्पर्धेमध्ये आज आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. लॉट्स ऑफ थँक्स पुन्हा एकदा राकेश म्हात्रे प्रतिष्ठान कारण त्यांच्या माध्यमातून पाण्याची मोफत व्यवस्था, त्याचबरोबर पुन्हा एकदा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहतात tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. युट्यूबवर तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर, कम्प्युटरवर तुम्ही स्पर्धा पाहू शकता. आणि त्याचबरोबर लॉट्स ऑफ थँक आमचे दोन्ही गुणसंख्या लेखक यांनी मात्र खूप सुंदर गुणसंख्या लेखन केलंय. तर सलामी जोडी मैदानात येते कुमार आणि सचिन. जेव्हा प्रत्यक्ष सामना सुरू होईल 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करणार या आपण ऐकूया राहुल भोईर यांना. धन्यवाद. हॅलो धनत प्रसाद सर. यावेळी 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा विचार जर केला तर आपण बघितलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सोलेगाव संघाने तब्बल 53 धावा करून 54 धावांचं लक्ष घेऊन उतरले. यावेळेस मैदानावरती आपण होतो उंबारली संघ. उंबारली संघाने कालच्या दिवसामध्ये एडुटनच्या मैदानावरती मात्र जबरदस्त क्रिकेट दाखवला होता. त्याच्या जोरावरती मात्र ग्रँड फायनल मध्ये पोहोचतोय म्हणजे मेगा फायनल मध्ये पोहोचले आहेत. या बघितलं एडुटनच्या मैदानावरती यापुढे सामना असणारे कांबलपाडा विपक्ष संदप बी या दोन संघांमध्ये दोन्ही संघांनी लगेच आमच्या कक्षामध्ये यायचे. पहिल्या फेरीतील चौथा सामना असणार आहे. सामना बघतो पण मैदानावरती पहिल्या फेरीतील तिसरा सामना या दोन मोठ्या संघांमध्ये. खेळाचं दुसरं सत्र सुरू होते. स्ट्रायकर बद्दल सचिन भोईर, फलंदाज कुमार पाटील. तर गोलंदाजाच्या बलावरती यावेळेस बघतो आपण विकी. मात्र विकी षटक फेकताना पहिल्या पिवांचा 54 धावाचा पाठलाग करायचा. 54 धावांना मात्र विजयासाठी 54 धावाची गरज आहे या उंबारली संघाला. आपण दोन दिग्गज संघ बघतोय या दुपारच्या सत्रामध्ये. आपण बघतो यावेळेस सामना सेकंड सत्र खेळायचं सुरू होतोय. पहिल्या सत्रामध्ये 53 धावा उभारल्या सोलेगाव संघाने. 54 धावाचं लक्ष असणार यावेळेस मैदानावरती बघू शकता आपण उंबारली संघाला. पहिला चेंडू खेळून काढेल सचिन भोईर. यावेळेस पहिला चेंडू बघितला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. एष्टा उद्ध्वस्त होतात. बिग विकेट सचिन भोईर बॅक टू पॅव्हिलियन. आपण संगीत ऐकला न्यू भोयांचा बाई वाड्यावर या एक बघितलं गेलं तर दोन सरने मात्र जरी असले मात्र या दोन व्यक्तिमत्वाने काय काय कार्य केले तुम्हाला या एक षटकाच्या नंतर सांगेच. या गाण्याचं अर्थ सामन्याकडे सामना अतिशय महत्वाचा बघतोय. पहिल्यापासून मात्र अटॅक केले मैदानावरती विकीच्या माध्यमातून या सोलेगाव संघाने. भावेश पाटील नवीन फलंदाज. खराब चेंडू फक्त दिशा दिली आहे. चुकीला माफी नाही. षटकाराने आघात केला भावेश पाटीलने. गुड शॉट.
यावेळेस कीपर चुकी करतोय. आउटफील्ड पास आहे. चौकार. हॅलो हॅलो धन्यवाद. जर आवाज येतो मस्त थोडा आवाज द्यायचा आपल्याला. हॅलो. यावेळेस विषय केला कीपर चुकवतोय. एसटीच्या मागे प्रतीक मात्र चुकवतोय. तर दोन्ही क्षेत्ररक्षक बघितले लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप लॉंग लेग मित्र त्याच्या दरम्यान क्षेत्ररक्षक दोन्ही भेटून आज चौकार बघू शकता. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या दाबावती 10 धावा दाबालकावरती सगळे काय ठीकठाक होतं. मात्र यावेळेस मध्यवर्ती चुक्या होत आहेत सोलेगाव संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यश लागते. चूक होत नाहीये. फलंदाज भावेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. DJ Bowen थँक्यू. यावेळेस संगीत मास्टर सुद्धा पूर्णपणे लयमध्ये आलाय. कारण का संगीत राडा यावेळेस राडा भरपूर मैदानावरती. कारण का विषय केंद्र सामना भरपूर महत्वाचा आहे. आपण सामना बघू शकता. हा सामना भरपूर क्लोज जाईल. या सामन्यामध्ये आपण प्रत्येक क्षणाक्षणा या सामन्याचे आपण चित्र बघू शकता मैदानावरती. या दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं या दिवाच्या मैदानावरती सहर्ष स्वागत असणार आहे. यावेळेस राजकुमार साठी खराब चेंडू फेकला होता. फायदा घेऊ शकत नाहीये. लो बॉल चेंडू फेकला. गतीमध्ये मिश्रण केलं होतं. अनसाइडला मारण्याचा प्रयत्न राजकुमारचा पूर्णपणे फसला आहे. चांगल्या प्रकारची गोष्ट आपण बघतो यावेळेस मात्र विकीच्या माध्यमातून ज्या विकीचा वापर केला गेलाय या पहिल्या P1 षटकामध्ये त्या विकीने छाप सोडली आहे. कारण का पहिल्या शून्यवरती मोठा गडी बाजा होता सचिन बोरसारख्या फलंदाजाला बॅक टू पवेलियनचा रस्ता दाखवला होता. त्याच्यानंतर भावेशला बॅक टू पवेलियनचा रस्ता दाखवला. आता मात्र विचार जर केला तर बॅकफुटला गेलाय. एक भागीदारी उभी करायची मैदानावरती या उंबारली संघाला. विकी पुन्हा एकदा राजकुमार साठी हा चेंडू पुन्हा एकदा गाला फेकलाय. फक्त दिशा दिली आहे. आता ब्लॉक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अचूक फेकी तोपर्यंत बघता बघता या 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या दाबालकावरती 12 धावा दाबालकावरती. पण बघतो यावेळेस षटक क्रमांक पहिलं संपलं गेले आणि 12 धावा दाबालकावरती आपण बघू शकता. प्रति षटका बघितले तर यावेळेस प्रति षटकामागे 14ची सरासरी 14.18ची सरासरी गाठायची मैदानावरती या उंबारली संघाला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. तर चला सोलेगाव संघ आपण जरा सहकार्य प्रतीक मात्रे तुम्हाला विनंती असणार आहे की आपण सामना लगेच सुरू करायचा आहे. चला यापुढे सामना कांबालपाडा विपक्ष संदर्भ दोन्ही संघात संघाने का लई व्यासपीठावरती संत पी विपक्ष कांबालपाडा 2 मोठ्या दिग्गज संघांमध्ये सामना बघू शकाल. यावेळेस पहिल्या फेरीतील 4था सामना आपण तसं सामना नियोजक होते मैदानावरती. एक मोठा सामना आपण बघतोय. एका बाजूला बघतो सोलेगाव संघ तर दुसऱ्या बाजूला मात्र क्रिकेटमध्ये तेहलका आपली दादागिरी पुन्हा एकदा प्रस्थापित केली या उंबारली संघाने. कारण का आपल्या स्वतःच्या ग्राउंडवरती स्वतःच्या स्पर्धेमध्ये मात्र चॅम्पियन संघ ठरला होता हा उंबारली संघ. मेहनत भरपूर करायची, भरपूर घाम घालायचंय. कारण का यावेळेस समोर सोलेगाव संघ. कारण का सोलेगाव संघ असा संघ आहे का कोणत्याही क्षणी मात्र सामन्याला कलाटणी देण्यासारखे असे बघितले गेले तर भरपूर चांगल्या शेळीचे गोलंदाज बघू शकता. यावेळेस कोणती पडती जय जोशी विषय केंद्र टेनिस क्रिकेट मधील अतिशय मोठं नाव. सातत्याने चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी बघू शकता आपण सोलेगाव संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकर गोलंदाज कुमार पाटील. ऑन साइडला भिडकावून दिला पुन्हा एकदा. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत लॉंग आणला मिड विकेट मधून. तोपर्यंत या 2 धावा येत आहेत. धावसंख्या दाबालकावरती 14 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक आपण बघतो P2 चा मार्ग असते म्हणजे 3 क्षेत्ररक्षक मध्ये 30 गेरेच्या बाहेर एक मिड विकेट एक लॉंग ऑन आपण क्षेत्ररक्षक बघतोय. एक क्षेत्ररक्षक समोर आपण एक मिड ऑफला. डेकोरेटर शक्ती कुठे असेल द्यायचं आमच्या व्यासपीठामध्ये. पण डेकोरेटर शक्ती जर कुठे असाल तर संपर्क साधायचा आमच्या आयोजकांशी. यावेळेस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न पूर्णपणे फसलाय. कारण का ॲक्युरेट टायमिंग नाहीये यावेळेस राजकुमारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सवय बॅटने घेऊन काढला. बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक येतो मागितलं गेलं तर आशिष.
चांगलं क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून तोपर्यंत फक्त सिंगल जाते सिंगल डबलच्या माध्यमातून बघितलं गेलं तर वाटचाल होतं यावेळेस मैदानावरती बघितलं गेलं तर आपण उंबारली संघ जय जोशी पुन्हा एकदा यावेळेस रिवर्स शॉट आपण बघतोय सक्षम शॉट बघतोय चेंडू मात्र वन बॉल फरार चौकार ए परश्या आरची आली आरची काय म्हणते रे तिला इकडं? काय चावलं बिवलं काय त्याला अरे तुला कळलं नाही का आरची आली मला हाकललं तिकडून थँक्यू श्रीवशच्या माध्यमातून चौकार बघतोय राजकुमारने मॅचचा बेस खोललाय पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न चेंडू परिसरात तेवढा संपर्क होत नाहीये जो सिलिमिटर बघितले तर पॉइंट मध्ये गली क्षेत्रामध्ये जातोय डीप गली क्षेत्रामध्ये तोपर्यंत बघितले गेले तर एक धाव येते धावसंख्या 1 ने वाढेल 20 धावा दाबालकावरती तर 54 धावाचं लक्ष्याचा पाठला करायचं यावेळेस मैदानावरती आपण बघतोय या उंबारली संघाला या दुपारच्या कडकोण्यामध्ये आपण एक मोठा सामना बघतोय यावेळेस चोलेगाव विपक्ष उंबारली या दोन संघांमध्ये रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेस प्रयत्न बसलात वेस्ट उद्ध्वस्त बिग विकेट यावेळेस मात्र कुमार बॅक टू पॅव्हिलियन ए आजशील तू पाटलाचा उभा रे तुला मला एक पप्पी दे ना किस पप्पी थँक्यू आठ आले 8 विक्रम 8 धाव आलेत परेशवरती 2 धाव आहेत त्याच्यानंतर डॉट चेंज त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव पुन्हा चौकार पुन्हा सिंगल त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती विकेट प्रत्येक आम्ही 8 काउंट केल्या होत्या पण विक्रांत आम्हाला सांगत होता काय हरकत नाहीये नो प्रॉब्लेम यावेळेस 2 षटकाचा खेळ संपला गेलाय 2 षटकाच्या धावसंख्या दाबालकावरती आता मात्र 20 धावा दाबालकावरती अजून येणारे 18 चेंडू 34 धावेची गरज आहे नवीन फलंदाज गेले मैदानावरती देवा देवा गेल्या मैदानावरती दष्टपुष्ट असा खेळाडू बघू शकता मैदानावरती कारण का चांगला फलंदाज आहे चांगला शैलीचा फलंदाज आहे तर यावेळेस आपण बघू शकता मैदानावरती आमच्या व्यासपीठावरती कुलस्वामिनी संघाचे माजी खेळाडू यांचे सत्कार आमच्या व्यासपीठावरती त्यापैकी मात्र एक इथे खेळाडू आहेत देवराज वारेकर यांचा सत्कार मी विनंती करतो विनोद भगत यांना की आपल्या शुभ असते आपण या खेळाडूचा सत्कार करायचे यावेळेस हा चेंडू ब्लॉकरमध्ये फेकला पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय क्षेत्रक्षेत्र विक्रांत परंतु फक्त सिंगल जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये विक्रांतला बघू शकता लॉंग क्षेत्र जय जोशी तर देवा गेल्या मैदानावरती देवेंद्र दष्टपुष्टाचा खेळाडू मात्र यावेळेस जर विचार केला तर समीकरण उरला येणारे 17 चेंडू मध्ये 33 धावेची गरज आहे मात्र यावेळेस गोलंदाजी अग्नी परीक्षा तर दुसऱ्या बाजूला मात्र भरपूर मेहनत करायची कारण का यावेळेस मात्र अजूनही धावेची गरज आहे तर देवेंद्र मात्र एका बाजूला बघूया कशा रीतीने फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र विकी आपल्या सेकंड स्पेल मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय दरम्यान शॉर्ट चेंडू चलो एकदा दिशा दिली आहे तसे जय जोशी ऑन साइडला अचूक फेकी आपण बघतोय तसे आमचे मान्यवर प्रताप पाटील याचे आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांचा इथं आगमन होतोय तर मान्यवर लगेच आमच्या व्यासपीठावरती यायचे आता शेवटचे प्रसाद सर मान्यवर भरपूर येतील कारण का त्याच्यानंतर अजून आपल्याला मेगा फॅनच्या नंतर बक्षीस समारंभ तिची मोठा कार्यक्रम कारण का 4 दिवसाचा हा शेड्यूल होता आपला विकी पुन्हा एकदा हा शूट हा खोलवर टाकाचा फेकला होता भिडकावून दिलाय शेतोशे पुन्हा तिथे चूक करतो जय जोशी 2 धावाचा प्रयत्न होईल का प्रयत्न केलाय त्या 2 धावा आपण पुन्हा एकदा बघतोय कारण का गोलंदाजी जर आपण बघितली गेली तर तुम्ही बघू शकता यावेळेस प्रसाद सर खोलवर टप्प्याचा म्हणजे बघितलं गेलं चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने कारण वारा भरपूर आहे आपण शॉर्ट बॉल चेंडू फेकाल फक्त चेंडूला दिशा दिली तर षटकार कार्य होऊ शकतो डोक्याचा वापर भरपूर केलाय कारण का होमवर्क केलाय अभ्यास केलाय मैदानाचा मैदानावरती विचार केला तर विकीने पाहणी केले त्याच प्रकारची गोलंदाजी अचूक
टप्प्यावरती मारा आता मात्र बघू शकता मैदानावरती यावेळेस विकीच्या माध्यमातून राजकुमार स्ट्रायकरला यावेळेस स्कूलला ताकदीचा वापर क्षेत्ररक्षक बिग षटकार साधावा. थँक्यू. चला कांबलपाडा संघात संघनायक आणि संदप बी संघात संघनायक दोन्ही संघात संघनायक आणि शेवटचा कॉल असेल तो दोन्ही संघात संघनायक आहे. संदप संघात संघनायक आलाय. चला चेतू सेलार याच्या व्यासपीठावरती कांबलपाडा संघात संघनायक. राजकुमार पुन्हा एकदा चाटंबुल चेंडू बेस्ट टायमिंग शॉट आहे क्षेत्ररक्षक झेल खाली चूक होणार नाहीये फलंदाज बाद राजकुमार बिग विकेट. दोन गुट करे गुट किती दोन दोन सर मला पण वाचा आवडतं. धन्यवाद. चला जितू क्षेत्र आपल्या सातत्याने कॉल केलं जाईल तर आपण लगेच व्यासपीठावरती यायचे. संदर्भ संघाचा संघनायक आलाय. खंबालपाडा संघ संघनायक जितू सेलार पण लगेच व्यासपीठावरती यायचे. आजचा दिवस अतिशय मोठाच असणार आहे आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा कारण वेळ भरपूर कमी आहे आमच्याकडे आजच्या दिवसामध्ये. देवेंद्र स्ट्रायकरला चेंडू पुण्याचा बुडकाचा प्रयत्न कीपर बीट झालाय. बॅकअप चांगला आहे तो शॉर्ट क्षेत्रामध्ये ओमकारच्या माध्यमातून लेग बायची पण धाव येते तो पण धावसंख्या एक ने वाले धावसंख्या धाबालकावरती 31 31 धावा धाबालकावरती. डिस ब्रेक नासल कर तुला चिठ्ठी घ्यायची का नाही आजचे तुम्हाला लय आवडतं. मला पण तो आवडतो. काय मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू. धन्यवाद. डीजे मयू पर्यंत खांबालपाडा संघात संघनायक सातत्याने आपल्याला कॉल केला जातोय. आपण लवकरात लवकर याच्या व्यासपीठावरती जितू सेलार खांबालपाडा संघात संघनायक विचार जर केला तर मोठी स्पर्धा बघतोय. डब्ल्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा केली जाते. डब्ल्यू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता घर बसल्या आपल्या स्मार्टफोन मध्ये आणि लॅपटॉपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. का सुपर संडे प्रसाद सर चला जितू शेलारा यायचं आपण लवकर. नक्कीच नाणेफेकीचा गोल आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर प्रताप पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होईल. समीकरणामध्ये उरलाय येणारे 12 चेंडू समीकरण बारा चेंडू समीकरण 23 धावेची गरज आहे. मंगेश म्हात्रे गोलंदाज बराबरती जरा संदर्भ संघात संघनायक याचा आमच्या व्यासपीठावरती आलेत. नाणेफेकीचा कॉल होईल. मंगेश रिव्हर्सच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क अजिबात होत नाहीये. यावेळेस
चांगल्या प्रकारची आपण बघितलं गेलं तर गोलंदाजी होते, कारण का गोलंदाजी अचूक केली आहे. विकीने आपले 2 फेल फेकले, अप्रतिम फेल फेकले त्या षटकामध्ये. चांगली सुरुवात करून दिली, कारण का गोलंदाजी चांगली केली. समीकरण आपण बघतो प्रत्येक क्षणाला. आता मात्र समीकरण उरले. येणारे 11 चेंडू 23 धावेची गरज आहे. 11 चेंडू 23 धावेची गरज आपण बघतो. सामना दुपारच्या सत्रामध्ये अतिशय मोठा सामना 2 बलाढ्य संघामध्ये, ज्याने क्रिकेटमध्ये तहलका माचवलाय. आपली दादागिरी मात्र पुन्हा एकदा प्रस्थापित केली आहे. यावेळेस फक्त दिशा दिली आहे डिप्स केले क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या जवळपास कोणच नाहीये. चौकार. थँक्यू. यावेळेस आपण बघितलं चौकार आलाय, पण काय डोक्याचा वापर भरपूर केला. काय विचार करा, चेंडूची पाहणी केली, चेंडूला फक्त दिशा केली, कारण का फाईन लेगचा क्षेत्ररक्षक नव्हता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू द्यायचा, नवीन चेंडू द्यायचा लगेच. आपण निघलाय. डीजे यावेळेस चेंडू भरपूर गेली, तर मंडपावरती गेला होता. पुन्हा एकदा आले चेंडू मैदानावरती. तर समीकरण चौकार नंतर अजून ते बदललाय, कारण का 10 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. मात्र 10 हव्यात. आता मात्र या उंबरली संघाला सामना जिंकण्यासाठी 19 धावेची अजूनही गरज आहे. आपण जबरदस्त स्ट्रोक बघतोय. बॅकफूट पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र चेंडूला चकमा दिला मात्र चेंडूने फलंदाज आला आणि अजून एक चौकार. थँक्यू. जरा प्रेक्षक वर्ग आम्हाला तुम्ही सहकार्य करायचंय प्लीज. आपण बाउंड्री पासून जरा अजून लांब व्हा. आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे. वैसा लकी चौकार असणाऱ्या देवेंद्रच्या बॅटमधून निघतोय. चेंडू थोडासा स्विंग झाला. क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रामध्ये गेला त्याला चकमा देऊन मात्र चेंडू बाउंड्री लाईनपर्यंत जातो. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. भरपूर प्रेशर, भरपूर दबाव कमी झाला असेल देवेंद्रच्या खांद्यावरता. टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक विकी जज करतोय. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. थँक्यू. केवळ गेल्या मैदानावरती देवेंद्रने आपलं काम चोखपणे बाजूला, कारण का चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर आपल्याला त्याच्या बॅटमधून 9 धावांचं योगदान अतिशय महत्वाचं पाहायला भेटलं. त्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. तर केवळ गेल्या मैदानावरती समीकरण उरलंय. येणारे 8 चेंडू समीकरण 15 धावेची गरज आहे. 8 चेंडू 15 धावेची गरज आपण बघतोय. मेघनाथ भोईर अजूनही मैदानावरती सज्ज आहे. अपेक्षा असतील उंबारी संघाच्या. यावेळेस लेझी क्रिकेट खेळायचा प्रयत्न, स्लोवर मारायचा प्रयत्न, स्लोवर चेंडू फेकला होता. याच्यावरती 2 धावा कनेक्ट करायचा प्रयत्न केला होता. तर यावेळेस मेघनाथला असं वाटतं की आपण सिंगल डबलच्या माध्यमातून वाटचाल केली पाहिजे. यावेळेस मला तर असं वाटतं की आपल्या मध्ये जशा प्रकारच्या फलंदाजी त्या श्रेणीत फलंदाजी केली तर अजून आपल्याला मजा चांगली पाहायला भेटणार आहे. वेट शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोल्हाय. चुकीची फेकी पुन्हा एकदा बघतोय आपण.
अजून एक धाव येते. धावसंख्या धापालकावरती 40 धावा धापालकावरती. समीकरण उरल्या. अजून 14 धावेची गरज आहे. 6 चेंडू 14 धावेची गरज. तसं यावेळेस मात्र आपण सामना जरा कमी थांबायचा आहे. सोलेगाव संघ आपण सहकार्य करायचे. समीकरण मात्र उरलाय. येणारे 6 चेंडू कंपल्सरी चेसिंग असेल करणारे प्रसाद सर 14 धावा बनवणं त्या उंबरली संघाला अतिशय महत्वाचं. उंबरली संघाने कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ केला होता एडुट्याच्या मैदानावरती. तिथे मात्र ग्रँड प्ले मध्ये प्रवेश केलाय संघाने. मात्र फिरकीचा जादूगार आम्हाला सांगतायत आमचे सदी समालोचक प्रसाद सर. आशिष या सीझन मध्ये एक मॅडम त्याच्या नावावरती आहे. शीच्या मैदानावरती वडोले बीच्या विरुद्ध म्हणजे चेंज द गेम तो संघ मेगा फायनल मध्ये म्हणजे पूर्णपणे अपेक्षा असतील तर का मीडियम षटक फेकलाय आणि तो पण चेंज द गेम वडोली बी या संघाचा सामना असताना. तर यावेळेस तसं काय करेल का. समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू मात्र धावेची गरज आहे 14. भरपूर कौतुक केले चेंडू फेकण्याच्या आधीच. आशिष मॅगी 6 चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला होता. फलंदाज बीट झालाय पूर्णपणे. मेघनाथ बोईर तोपर्यंत फक्त सिंगल येते. या क्षणाक्षणाला मात्र आपल्या सामन्यामध्ये भरपूर मजा पाहायला भेटायला बघितलं तर प्रसाद सर हे 5 चेंडू अतिशय महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी. कारण का बघितलं आपण सामन्याचा प्रत्येक चेंडू मागे चित्र आपल्याला वेगळं पाहायला भेटणार आहे. आशिष पुन्हा एकदा केवलसाठी वेस बघितलं गेलं तर कौतुक केलं होतं प्रसाद सरांनी. त्याच प्रकारची गोलंदाजी कारण का फिरकीचा जादूगार आधीच म्हटलं होतं आणि फलंदाज बाद. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू. थँक्यू. यावेळी विषय तर जबरदस्त गोलंदाजी होती आशिषच्या माध्यमातून कारण काशीकर पूर्णपणे अपेक्षा असतील सोलेगाव संघाला. समीकरण मात्र उरले. येणारे 4 चेंडू मागे 13 धावेची सातत्याने गरज आहे. 6 चेंडू सरळ बॅटने घेऊन काढलाय. ते क्षेत्ररक्षक आलाय विकी अतिशय वेगाने. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होतोय का. कॉल केलाय संवाद झालाय. तोपर्यंत बघता बघता चित्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण होत आहेत. समीकरण आपण बघतोय क्षणाक्षणाला या सामन्याचे चित्र आपण बघतोय. अजून 2 धावा येतात धावसंख्या धापालकावरती 43 धावा धापालकावरती. 3 चेंडू मागे समीकरण 11 धावेची गरज आहे. 3 चेंडू 11 धावेची गरज. एक मोठा फटका आता सातत्याने गरज आहे. मेघनाथ बोरीकडे बघितलं गेलं तर आत्मविश्वास आहे धमक आहे कारण का चांगली बंदाची सातत्याने मेघनाथ बोरीच्या माध्यमातून बघितली आतापर्यंत. गत वर्षी चांगली बंदाची केली होती प्रसाद सर या फलंदाजाने. तर यावेळेस आशिष बद्दल काय म्हणतात. आशिषने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. निश्चितच तो एकदम खोलवर टप्प्यात जेव्हा चेंडू टाकतोय तो निश्चितच एकही मोठी धाव फटका पाहायला मिळत नाही. तेवढी चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आशिष कडून. नक्कीच प्रसाद सर. 6 चेंडू आपण बघतोय. पडल्यानंतर फक्त थोडीशी उसाली घेतली. मी तुम्हाला ऑफ करत फेकला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय म्हणजे उजव्या एष्टी करून निघतोय प्रसाद सर. निश्चित तुला मगाशी म्हटलं होतं की फिरकीचा जादूगार आहे. यावर्षी एक मेडल शर्ट टाकून आत्मविश्वास दुणावला या खेळाडूचा. आणि पाहूया निश्चित फलंदाजाला अक्षरशः त्याने वेटीस धरले. अप्रतिम त्याकडे स्विंग आक्रमण आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी निश्चितच फलंदाजाला तो जागर बांधून ठेवते. अप्रतिम गोलंदाजी आशिषची. 2 चेंडू 11 धावेची गरज. हा चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. पुन्हा जोरात मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा बसलाय. यावेळेस सामन्याचं चित्र व्यासमध्ये बघू शकता कारण का सामन्यामध्ये रहस्य निघून गेला. कारण की विचार केला एका षटकामध्ये फक्त 14 धावेची गरज असताना मात्र इथनं सामना जिंकून दाखवलाय. धन्यवाद विजय.
धन्यवाद. आता इथनं सामना संपलाय, कारण का सामना मात्र जिंकलाय सोलेगाव संघाने. जर विचार केला तर यावेळेस चेसिंग साठी 54 धावांचं लक्ष पाठक असताना मात्र ते 54 धावांना मात्र थांबवून ठेवलं या उंबरली संघाला आणि सामन्यावर मात्र मान काढत येतोय या सामन्यातील. माझ्या बायांच्या अंगणी दादा पोराला नाचू द्या, माझ्या बायांच्या अंगणी दादा पोराला नाचू द्या, पोराला नाचू द्या, पायी घुंगर वाजू द्या, मोराला नाचू द्या, पायी घुंगर वाजू द्या. थँक्यू. सामना संपलाय, तर यावेळेस सामना वेळेचा मानकट येतोय नो डाऊट. याचा आशिषने जबरदस्त गोलंदाजी, 14 धावेची मात्र गरज असताना त्या क्षणाला मात्र मॅगीने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याच्यावरती मात्र थांबून ठेवलं उंबरली संघाच्या फलंदाजांना आणि त्याच्या जोरावरती मात्र इथं सामना जिंकून दिला या सोलेगाव संघाला. ते सन्मानित करते आमच्या व्यासपीठाचे मान्यवर आमचे सिनियर क्रिकेटर विलासभाई यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केले जाईल व्यासपीठावरती आशिष मॅगी याला. व्यासपीठावरती सन्मानित केले जाते जबरदस्त गोलंदाजी केली. नक्कीच ज्यावेळेस चेंडू हातात घेतला तेव्हा आम्हाला प्रशासनाने सांगितला फिरकीचा जादूगार या गोलंदाज मात्र जादू करून दाखवली. वेळेस जर विचार केला तर नोटाबंदीचा परिणाम बघा तुम्ही, पण बघू शकता इथे ह्यावेळेस चेकच्या माध्यमातून त्याला प्रवेश बी सोलेगाव संघाच्या पेक्षा मोदीचा तो एक निर्णय 9 तारीख पूर्ण भारत विसरणार नाही, कारण का पूर्ण भारताला त्याने हलवून ठेवला 9 तारखेला. कारण का नोटाबंदीचा जो आपल्या कानापर्यंत पोहोचला, आपण न्यूज वरती ऐकलं त्यावेळेस मात्र बघितलं गेलं तर झोप उडाली असेल, झोप प्रसाद सर. कारण विचार जर केला तर जो सर्वसामान्य नागरिक असेल त्याला काही फरक नसेल पडला, पण जो श्रीमंत माणूस असेल त्याला मात्र भरपूर फरक पडला असेल. पण नक्की आता करायचं काय, यावेळेस चांगला निर्णय घेतलाय, हरकत नाहीये. मात्र आपण एक स्पर्धा, आपण त्या स्पर्धेचा मगाशीच आपण एक फॉर्म वाचला 2017 मध्ये 14 जानेवारी ते 17 जानेवारी बघितलं.